महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमत करून केला लाखोंचा भ्रष्टाचार. पत्रकार परिषदेत नागरिकांनी सादर केले संपूर्ण भ्रष्टाचाराचे पुरावे. गोंदिया तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गट ग्रामपंचायत झालुटोला खातीटोला येथील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी विकास कामं फक्त कागदावरच दाखवून गावात प्रत्यक्षात कुठलंही काम न करता बोगस बिलं तयार करून शासकीय निधीची अफरातफर करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठाकरे व ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. गावात अनेक योजना आल्यात, मात्र गावात कुठलीही विकास कामं करण्यात आली नाही. तर गावातील विकास हा फक्त कागदावरच दाखवून नागरिकांच्या विश्वासाचा गळा घोटून झालुटोला खातीटोला येथील महिला सरपंचाकडून व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार करून बोगस बिलं तयार करून पैशाची उचल केली असल्याचं स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. नमस्कार, मी प्रदीप कुमार ठाकरे, राहणार झालुटोला, पोस्ट दौंडीवाडा, तालुका जिल्हा गोंदिया. या ठिकाणी जिल्हा परिषद कडून जी पाणी पुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालुटोला खातीटोला मिळून एक ग्रामपंचायतमध्ये 2 पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे. पाईपलाईन लावली गेली आहे. वेळोवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीतून निधी खर्च केला जातो उचलून, पण गावाला अजूनपर्यंत एक थेंब पाणी मिळालं नाही आहे आणि त्याचीच वाट आम्ही बघतोय की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल. आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही. आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालुटोलामध्ये होतोय असा वाटतो आम्हाला. कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिलं बघतो आहे. आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आला आहे त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोक काय करतायत आमच्याबरोबर, किती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झाला आहे. जसं 2 रुपयाची वस्तू घेतली आहे आणि 4 रुपयाचं बिलं काढले आहेत. हे असे खूप प्रकार मागच्या 10 वर्षापासून चाललेले आहेत. तर यामध्ये आम्हाला शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची मदत करावी. मी पुरुषोत्तम शंकर भोयर, राहणार खातीटोला, पोस्ट दौंडीवाडा, तहसील गोंदिया, जिल्हा गोंदिया. मी याद्वारे सांगू इच्छितो की आमच्या ग्रामपंचायतला 2000 पासून आतापर्यंत पाणी फक्त एक दिवस सुरू केला, तोही मी स्वतः. त्यानंतर पाणी टंकीला पाणी आला नाही आणि पाण्याची व्यवस्था झाली नाही तर मग लोकांना पाणी मिळालं कुठून, हे या सरपंचांनी आणि पंचायत समिती मेंबरांनी जवाब द्यावा. मैं प्रवीण महेश बोपचे, ग्राम पंचायत सदस्य झालुटोला खातीटोला. मैं आपको यही बताना चाहता हूँ कि यहाँ पे भ्रष्टाचार इतना ज़्यादा हो चुका है और अपनी मनमर्जी से सब पूरे काम हुए हैं. कभी किसी बात का नियोजन नहीं हुआ है. जैसे घरकुल का भी अगर आ रहा है तो उसका पहले नियोजन होना चाहिए कि किसको देना चाहिए, कौन गरजू है. किसी को कुछ नहीं, बस अपना पर्सनल फ़ोन करते और बस तेरे आ गई, यानी अगले वाले को भी खुश, खुद भी खुश. लेकिन उसका नियोजन के बारे में और बाकी 15 का जितना भी काम हुआ है, 15 में जितने भी 2022 के बाद जो काम हुए हैं उसका किसी भी प्रकार का ग्राम पंचायत में कभी नियोजन लिया गया नहीं है. बस.